नमस्कार मित्रांनो, मराठी रोमर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आर्टिगा CNG या फॅमिली कारच्या ओरिजिनल स्ट्रक्चरमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल न करता ती एक कॅम्पर व्हॅन म्हणून कशी वापरता येईल याचे प्रात्यक्षिक मी आपणा सर्वांना आज दाखवणार आहे, तेही अगदी कमीत कमी खर्चात आणि गाडीच्या अंतर्गत भागात कोणत्याही प्रकारची तोडफोड न करता। तर ही कॅम्पर कार आपण इतर वेळी 7 सीटर म्हणून आणि कुटुंबासह फिरताना एक कॅम्पर म्हणून असे दोन्ही प्रकारे कसा वापर करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला आपण आपली ही कॅम्पर कशा प्रकारे डिझाइन करू शकतो हे पाहूया। ही ह्या गाडीची पहिली लाईन, जिथे ड्रायव्हर आणि साइडचा पॅसेंजर बसू शकतो। ही दुसरी लाईन, इथे मध्ये 3 माणसं बसतात आणि त्याच्या पाठीमागे ही तिसरी लाईन, इथे 2 प्रवासी प्रवास करू शकतात। अशी एकंदरीत 7 प्रवासी या गाडीमधून प्रवास करतात आणि हिला आपल्याला आता एका कॅम्परमध्ये कन्वर्ट करायचे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मॉडिफिकेशन करायचं नाही। त्यासाठी आपण आता ही जी मागची तिसरी लाईन आहे सीटची, ती आपण फोल्ड करूया। ही अशी फोल्ड केली आणि ते खराब होऊ नये म्हणून त्यावर आपण एक लेदर शीट टाकूया। ही बघा, आपण तिसरी लाईन आहे ती फोल्ड केली आहे, त्याच्यावर बघा आता आपण लेदर शीट टाकला आणि लेदर शीट टाकल्यानंतर जे सीट कव्हर आहेत ते खराब होऊ नयेत त्यासाठी आपण अजून एक त्याच्यावर प्लायवूड टाकूया। हा प्लायवूड ठेवला आपण। प्लायवूड ठेवल्यानंतर अतिशय भरपूर अशी जागा झाली, आपण दुसरंही आपलं सामान घेऊन जाऊ शकतो, लगेच घेऊन जाऊ शकतो। खूप मोठा स्पेस तयार झाला, अगदी पाठीमागे 2 माणसं आरामात बसू शकतात किंवा आपलं लगेजही जाऊ शकते। यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची गाडीमध्ये मोडतोड केलेली नाही, अगदी ओरिजिनल गाडी आहे तशी। फक्त आपण एक तिसरी लाईन फोल्ड केली, त्यावर प्लायवूड टाकला आणि एक शीट टेबल टाकला। आता आपण त्यासाठी एक बॉक्स तयार केला आहे प्लायवूडचा, तो बॉक्स आपण आतमध्ये ठेवणार आहोत आणि त्याची साईज आहे 37 इंच, 37 इंच त्याची रुंदी आहे। ती आहे 30 इंच, 37 बाय 30 आणि त्या बॉक्सची उंची आहे ती आहे 8.5 इंच, 8.5 असा आपण बॉक्स तयार केला। हा बॉक्स आपण आता ह्या गाडीमध्ये ठेवणार आहे, जे आपण तिसरी लाईन फोल्ड केली तिथे तो बॉक्स ठेवणार आहेत। असा हा बॉक्स मागच्या साईडने आपण त्यावर ठेवणार आहेत। गाडीला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून आपण 1-1 इंच दोन्ही बाजूनी तो असा कमी केलेला आहे। आता आपण तो आत ठेवूया। आत ठेवला। आत ठेवल्यानंतर सुंदर दिसतो, बघा कसा सुंदर दिसतोय। मधली लाईन आपण फोल्ड केली आणि जो आता बॉक्स आपण ठेवलाय त्याचं जे वरचं कव्हर आहे ते
कव्हर आपण आता सरळ करणार आहे. मधली लाईन जी फोल्ड केली म्हणजे करत आहोत ती केल्यानंतर आपण तो जो बॉक्स आहे त्याचं कव्हर आपण त्यावर ठेवणार आहेत. ठेवल्यानंतर अतिशय सुंदर असा एक बेड तयार होईल. तो बॉक्स आपण जो वरचं कव्हर आहे ते त्यावर ठेवून देऊ. उघडूया तो बॉक्स. तो आहे फोल्डिंग. जी आपण दुसरी लाईन मधली फोल्ड केली त्याच्यावर ठेवला आणि बघा एक सुंदर बेड तयार झाला. यावर 2 माणसं अतिशय आरामात व्यवस्थित झोपू शकतात, बसू शकतात, आराम करू शकतात. हा झाला एक सुंदर बेड. ह्या बेडवर आपण आता एक गादी टाकणार आहोत. ती गादी आपण घरीच बनवलेली आहे, अगदी कमी खर्चात. अगदी 300 रुपयामध्ये ती गादी बनलेली आहे. स्पंज आणि चादर असं मिळून तिची एक गादी बनवली, फोल्डिंग गादी. ती त्या बेडवर आपण आता टाकूया. अशी ती बेडवर टाकली आणि एक 2 माणसांना झोपता येईल असं एक बेड तयार झाला. अगदी कमी खर्चात. गाडीमध्ये ओरिजिनल स्ट्रक्चरमध्ये कोणत्याही प्रकारचा फेरबदल न करता, कोणत्याही प्रकारची तोडफोड न करता 2 माणसं आरामात या गाडीमध्ये बसू शकतात, झोपू शकतात. त्यावर आता आपण एक बेडशीट पसरूया. बेडशीट टाकली की अतिशय सुंदर असा हा बेड तयार होईल. हा झाला एक सुंदर बेड. आपण बाहेर गेलो आणि जरी आपल्याला रूम नाही मिळाला हॉटेलमध्ये तरी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आपण आपल्या गाडीमध्ये आरामशीर 2 माणसं जर असतील तर आरामशीर झोपू शकतात, आराम करू शकतात. आता आपण 2 उशा ठेवू. ह्या 2 उशा ठेवल्या आणि त्यानंतर प्रत्यक्ष बघूया की 2 माणसं ह्या बेडवर कशी झोपू शकतात ते प्रत्यक्षात आपण पाहूया. आता ही 2 माणसं बघा कशी आरामशीर त्याच्यावर झोपलेली आहेत बेडवर. म्हणजे आपण अगदी कुठेही गेलो तरी आपल्याला हॉटेलचा रूम नाही मिळाला तरी घाबरायचं काहीच कारण नाही. तुम्ही तुमच्या गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचं मॉडिफिकेशन न करता अगदी आरामात 2 व्यक्ती ह्या गाडीमध्ये झोपू शकतात. जर आमची ही आयडिया तुम्हाला आवडली असेल, ही कल्पना खरोखरच जर तुम्हाला पटल्यासारखी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.